नमस्कार मंडळी, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट मऊ आणि दाणेदार असा रव्याचा हलवा. तर तुम्ही पाहू शकता, आपण यात अगदी योग्य प्रमाणात तूप घातल्यामुळे हा हलवा अजिबात चिकट झालेला नाही, एकदम मोकळा सुटसुटीत आणि मऊ असा झालाय. हा हलवा तुम्ही सत्यनारायणाच्या प्रसादात बनवू शकता, सणासुदीच्या दिवसात गोडधोडासाठी करू शकता किंवा अचानक घरी जर पाहुणे आले तर अगदी झटपट असा तयार करू शकता. चला तर मग हा परफेक्ट आणि चविष्ट रव्याचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी आपण बघूया. तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण बघा, इथे एक पातेलं घेतलं आहे. सुरुवातीला आपण एक वाटी इथे साखर घेतली, तर ह्या वाटीनेच आपण सर्व जिन्नस मोजून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. तर ह्याच वाटीने आपण 3 वाट्या इथे पाणी घेतलेलं आहे. 3 वाट्या पाणी घालून घ्यायचंय. तर बघा, 1 वाटी साखर, 3 वाटी आपण इथे पाणी घेतले आणि याच्यामध्ये आपण वेलची पूड घालून घेतली. आता हे पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवूया. त्याच वाटीने आपण इथे 1 वाटी रवा घेतलाय. तर रवा मस्त असा बारीक घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा म्हणजे हलवा खूप छान दाणेदार आणि मोकळा सुटसुटीत तयार होतो. तर बघा, मी अगदी बारीक असा रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून आपण इथे रवा घेतलेला आहे. आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली आणि त्याच वाटीने इथे अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचंय. 1 वाटी रवा आहे तर अर्धी वाटी आपण तूप घालणार आहोत. अर्धी वाटी तूप घातल्यानंतर खूप छान असा मोकळा सुटसुटीत दाणेदार, खायला सुद्धा तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळेल अशा पद्धतीचा हलवा तयार होतो. तर बघा, आता इथे मी एक प्लेटमध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काही असे काप करून घेतलेले आहेत. कढईमध्ये सुरुवातीला आपण 1 ते 1.5 चमचा तूप घालून घेतलं आणि तुपावरती छान असं आपण आता हे परतवून घेऊया किंवा भाजून घेऊया. सुरुवातीला तुपामध्ये अशा पद्धतीने हे थोडंसं भाजून घेतलं ना तर खूप खमंगपणा उतरतो हलव्यामध्ये आणि हे खाताना सुद्धा खूप छान लागतात. तर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये मनुके सुद्धा तुम्ही घालू शकता. आता बाकीचं आपण तूप याच्यामध्ये घालूया. 1 ते 1.5 चमचा आपण तूप शिल्लक ठेवणार आहोत, ते नंतर वापरणार आहोत. तर बघा, आता तूप चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लगेचच याच्यामध्ये 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. तूप असं कडकडीत गरम असलं की काय होतं, आपण रवा त्यामध्ये घातला ना तो खूप छान असा लगेच फुलून येतो. तर बघा, आता आपण याच्यामध्ये ना अजून तूप घालून घेऊया. फक्त 1 ते 1.5 चमचा आपण तूप शिल्लक ठेवूया आणि बाकीचं सगळं तूप आपण इथे रव्यामध्ये घालून घेऊया आणि रवा या तुपावरती छान असा खमंग आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरती ना छान असा खमंगपणा किंवा खमंग असा वास सुटेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त लालसर देखील करायचा नाही. गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरती मी आता सतत असा हलवत छान असा रवा भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने हलवा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो. अगदी तोंडात टाकताच विरघळेल. तुम्ही प्रसादामध्ये बनवू शकता किंवा एरवी पाहुणे आल्यावरती सुद्धा बनवू शकता. अगदी कार्यक्रमामध्ये जसा आचारी स्टाईलला बनवतात ना, तसा सेम त्याच पद्धतीचा हा हलवा तयार होतो आणि तुपाचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे. तर बघा, आता इथे ना रव्याचा कलर बदललेला तुम्हाला दिसत असेल. हलकासा कलर इथे बदलायला सुरुवात झालेली आहे. आपण खूप जास्त लालसर करणार नाही. खमंग वास यायला सुरुवात झालेली आहे. पण आपण सतत असा हलवत राहूया म्हणजे रवा आपला अजिबात करपत नाही. आणि 1 वाटी रवा आपण इथे घेतलाय. भरपूर असा हलवा आपला तयार झालाय. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर बघा, असं सारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. छान असा सगळ्या बाजूने व्यवस्थित असा हा रवा भाजला जातो आणि रवा तुम्ही आता बघू शकता. अगदी तुपावरती छान असा भाजला ना तर अगदी दाना-दाना असा मोकळा होतो आणि चिकट होत नाही अजिबात. तर बघा, आता रव्याचा कलर इथे बदललेला आहे. खूप जास्त मी लालसर केलेला नाही. गॅस आपण आता इथे पूर्णपणे कमी केलेला आहे. रवा भाजत आला ना तर गॅस आपल्याला कमी करायचा आहे म्हणजे हा करपणार नाही. तर दुसरीकडे आपलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि साखरसुद्धा पूर्ण विरघळलेली आहे. आता याच्यामध्ये मी कलर घालून घेतलेला आहे. कलर घालून घेतल्यानंतर मिसळून घेतलं. आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. रवासुद्धा छान असा भाजलाय. रवा पुन्हा एकदा आपण एकत्र करून घेतलाय. बघा, रवा किती छान असा तुपावरती आपण भाजून घेतलेला आहे. असा रवा भाजला ना तर तो अजिबात चिकटही होत नाही आणि मस्त दाणेदार तयार होतो. तर बघा, आता आपण लगेचच याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. गॅस कमी करा किंवा मग बंद करा. पाणी जोपर्यंत घालताय तोपर्यंत गॅस बंद केला तरी देखील चालेल, कारण की पाणी आपण याच्यामध्ये गरम घालतोय. रवासुद्धा गरमच आहे. तर अंगावरती उडण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी गॅस जरी बंद केला पाणी घालूपर्यंत तरी काही हरकत नाही आणि पुन्हा सुरू करू शकता किंवा मग सावकाशपणे याच्यामध्ये पाणी घालू शकता, कारण की त्याच्या वाफा ज्या आहेत ते लगेच बाहेर उडतात. आता पाणी घालून घेतल्यानंतर लगेच आपल्याला मिसळून घ्यायचे आणि रवा चांगला तुपावरती भाजला ना तर गुठळ्या सुद्धा होत नाही. आता तुम्ही बघू शकता, मी संपूर्ण पाणी इथे घालून घेतलं आणि कमी गॅसवरती एक 3-4 मिनिटासाठी आपण छान असं आता हे हलवून घेऊया. अजिबात चिकटाई होत नाही आणि मस्त मोकळा सुटसुटीत असा बघा तुम्ही कलर देखील किती छान आलेला आहे. अशा पद्धतीने आणि झाकण ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. अशा पद्धतीने तुम्ही ना हा हलवा नक्की ट्राय करून बघा.
तर हलवा आपला इथे तयार झालेला आहे आणि अगदी जवळून तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असा हा हलवा तयार झालाय. अजिबात चिकट झालेला नाही. आता आपण एक बाउलमध्ये काढून घेऊयात. तर एकदम सोपी पद्धत आहे. तुपाचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे. भरपूर असं तूप न घालता अर्धी वाटी तुपामध्ये आपण छान असा हा हलवा तयार केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.